नमस्कार मित्रांनो, मी रोहित धाडगे आपलं स्वागत करतो marathi-master.com च्या इंटरनेट लर्निंग ट्युटोरियल सिरीजमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण गुगलवरती जीमेल अकाउंट कसं ओपन करतात हे पाहणार आहोत। तर जीमेल अकाउंट उघडण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा गुगलच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत। यानंतर आपण साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये आपल्याला एक नवीन अकाउंट क्रिएट करायचे आहे। तर यासाठी आपण क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करणार आहोत। यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीचा फॉर्म दिसेल ज्याच्यामुळे आपण गुगल अकाउंट क्रिएट करू शकतो। तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा नेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपल्याला टाकायचा आहे। तर मी या ठिकाणी मराठी आणि या ठिकाणी मराठी मास्टर, फर्स्ट नेम मराठी, लास्ट नेम मास्टर असं मी टाकलेलं आहे। तुम्ही तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला कुठला मेल आयडी हवा आहे तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे। तर यामध्ये आपण लिहिणार आहोत आपला मेल आयडी। तर मला मराठी मास्टर हा मेल आयडी हवा आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की इथं आपल्याला एक मेसेज डिस्प्ले होतोय रेड कलर मध्ये, समवन ऑलरेडी हॅज दॅट युजर नेम, ट्राय अनदर, म्हणजेच कुणीतरी दुसऱ्यांनी हा मेल आयडी घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला तो घेता येणार नाही। तर हा मेल आयडी मीच घेतलेला आहे। यानंतर आपण इथे दुसरा मेल आयडी टाकणार आहोत, marathi.master123 हा मी एक मेल आयडी माझा क्रिएट केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हा मला अवेलेबल आहे त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आपल्याला आलेलं नाहीये। तर यानंतर आपण पासवर्ड येथे टाकणार आहोत। पण आपण जेव्हा पासवर्डवरती क्लिक करतो, तेव्हा आपण या ठिकाणी पाहू शकतो की इथे एक आपल्याला मेसेज डिस्प्ले होतोय गुगल कडनं। तर या ठिकाणी काय मेसेज आहे ते आपण वाचूया। पासवर्ड स्ट्रेंथ टू शॉर्ट, आपण या ठिकाणी काही टाकलेलं नाहीये त्यामुळे इथे असं येतंय। तर इथे आपल्याला एक मेसेज येतोय, यूज ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर्स, डझंट यूज अ पासवर्ड फ्रॉम अनदर साइट और समथिंग टू ऑब्वियस लाईक युअर पेट नेम्स। याचाच अर्थ असा होतो की आपल्याला मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड टाकायचा आहे आणि कुठलाही असा पासवर्ड टाकायचा नाहीये की जो सहजासहजी कुणालाही लक्षात येईल। तर मी या ठिकाणी माझा सिक्रेट पासवर्ड टाकतो आहे, तुम्ही तुमचा पासवर्ड टाकू शकता। तर या ठिकाणी मी 8 कॅरेक्टर्स पेक्षा जास्त टाकलेले आहेत त्यामुळे इथे आपण पाहू शकता ग्रीन आणि इथे स्ट्रॉंग आलेला आहे। आता मी याच्यातले कॅरेक्टर्स कमी करतोय त्यावेळेस आपण इथे पाहू शकता की टू शॉर्ट लगेचच आलेला आहे। तर मी या ठिकाणी माझा पासवर्ड पुन्हा एकदा टाकलेला आहे। खाली आपण कन्फर्म पासवर्ड करतोय, म्हणजे वरती जो आपण पासवर्ड टाकलाय तो या ठिकाणी परत टाकायचा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, मी वरती जो पासवर्ड टाकलाय आणि खाली जो पासवर्ड टाकलाय तो मॅच होत नाहीये त्यामुळे या ठिकाणी असा मेसेज येतोय। तर मी पुन्हा एकदा माझा पासवर्ड येथे टाकतो आहे। यावेळेस तो पासवर्ड बरोबर आला त्यामुळे आपण या ठिकाणी कुठलाही मेसेज पाहू शकत नाही। तर यानंतर आपली जी बर्थ डेट आहे, तर मी एक अंदाजे बर्थ डेट टाकतोय, तुम्ही तुमची बर्थ डेट या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर जे मेल किंवा फिमेल हे मेन्शन करायचं आहे। तर ते मी मेल हे करतोय। तर या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतोय आणि या ठिकाणी माझा करंट मेल ॲड्रेस टाकतोय। तर करंट मेल ॲड्रेस हा आपला जो आहे तो खूप गरजेचा आहे आणि आपण हा लक्षात ठेवला पाहिजे। याचं कारण असं की ज्यावेळेस आपण आपला या मेल आयडीचा युजर नेम किंवा पासवर्ड विसरतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी जो आपण मेल आयडी टाकणार आहोत त्याचा उपयोग करून आपल्याला हे अकाउंट पुन्हा उघडता येतं।
तर मी या ठिकाणी माझा मेल आय डी टाकतोय. तुम्ही तुमचा मेल आय डी या ठिकाणी टाकू शकता. आणि यानंतर आपल्याला यावरच्या स्क्रीनमध्ये जे लेटर्स दिसत आहेत 247 हे या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहेत. या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हेरिफिकेशन करू शकतो, पण मी इमेज व्हेरिफिकेशन करतोय. त्यानंतर आपली लोकेशन इंडिया ही मी ठेवलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री टू द गुगल टर्म्स ऑफ सर्व्हिसेस अँड प्रायव्हसी या बटनावरती क्लिक केलेलं आहे आणि नेक्स्ट स्टेप वरती मी जातोय. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मला एक माझ्या रजिस्टर्ड मोबाईलवरती मेसेज किंवा कॉल हे 2 ऑप्शन आलेले आहेत, ज्याच्या थ्रू मी माझ्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन करू शकतो. तर मी या ठिकाणी टेक्स्ट व्हेरिफिकेशन सिलेक्ट करतो. यानंतर मला एक माझ्या दिलेल्या नंबरवरती एक मेसेज येईल. तर हा मेसेज यायला काही वेळेस वेळही लागू शकतो. जर आपल्याला मेसेज आला नाही तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा ट्राय अगेन वरती क्लिक करून तो व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकता. आता मी माझा व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे आणि मी तो या ठिकाणी टाईपही केलेला आहे. यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला जाऊयात. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला मेसेज एक डिस्प्ले होतो, वेलकम युअर न्यू ईमेल ॲड्रेस इज marathi.master123@gmail.com. हा आपला नवीन ईमेल आय डी या ठिकाणी क्रिएट झालेला आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर गेट स्टार्टेड मध्ये आपण आलेलो आहेत. तर या ठिकाणी आपण याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जीमेल ओपन करता येईल. तर आपण आपल्या जीमेलच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं जीमेलचं अकाउंट हे बनवलेलं आहे. तर यानंतर मी तुम्हाला मेल कसा पाठवायचा हेही या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आणि आपलं अकाउंटचं सेटअप कसं करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाइम लॉग इन करता त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या विंडोज येतात. तर आपल्याला जर पाहिजे असतील तर तुम्ही या सर्व्हिसेसचा यूज करू शकता. मला हे पाहिजे नाही, त्यामुळे मी याला कॅन्सल करतोय. त्यानंतर आपण आपल्या जीमेलमध्ये एंटर झालेलो आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला 3 मेल ह्या जीमेलच्या टीमतर्फे आलेले आहेत. तर याच्यावरती मी क्लिक करतोय. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही माझी स्टार्टिंगची मेल आहे. तर या ठिकाणी आता आपल्या लगेच लक्षात आलं असेल, जेव्हा मी मेलवरती क्लिक करतो तेव्हा हे नॉर्मल टेक्स्ट दिसतंय आणि मेल ओपन करायच्या आधी हे बोल्ड मध्ये आपल्याला दिसतंय. तर यानंतर आपण आता एक मेल सेंड करणार आहोत. तर मेल सेंड करण्यासाठी कंपोजच्या बटनावरती क्लिक करायचं. या ठिकाणी ईमेल आय डी मी माझा ईमेल आय डी टाकतोय. तुम्हाला ज्याला मेल करायचा आहे त्याचा मेल आय डी टाकू शकता. सब्जेक्ट मध्ये मी टाकतोय टेस्ट मेल आणि या ठिकाणी मी माझा मेलचा कंटेंट हाय असा लिहितोय. त्यानंतर मी इथे सेंडच्या बटनावरती क्लिक करतोय. तर लगेचच आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला हा मेसेज सेंड झाल्याचं लक्षात येतंय. आणि आपण या ठिकाणी सेंड मेलच्या ऑप्शन मध्ये जाऊन पाहूही शकतो की आपण हा काय मेल सेंड केलेला आहे. तर मित्रांनो हे होतं आपल्याला. तर मित्रांनो हे आपण इंटरनेट मधलं जीमेलचं अकाउंट कसं ओपन करायचं हे आपण आता शिकलेलो आहे. तुम्हाला जर या व्हिडिओविषयी काही शंका असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांना लवकरात लवकर उत्तर देईल. त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या साईटला व्हिजिट करूनही मला प्रश्न विचारू शकता. तुम्ही माझ्या साईटमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी हा कॉन्टॅक्ट असचा फॉर्म पाहू शकता. या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा ईमेल आय डी, सब्जेक्ट आणि तुम्हाला काही शंका आहेत त्याही तुम्ही विचारू शकता किंवा सिम्पली तुम्ही माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओला कमेंट करूनही माझ्याशी थेट संपर्क करू शकता.
तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओजला पाहिल्याबद्दल धन्यवाद.